मी पुन्हा एकदा आपल्या प्रतिनिधींकडे जाईन। सध्या काय सांगाल सेना भवनातली सध्या काय स्थिती आहे? ही दोन दृश्य आपण पाहू शकतोय। आत्ताच्या क्षणाची ताजी दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकताय। ठाकरे बंधू सध्या सेना भवनात दाखल झालेले आहेत। काही वेळातच पत्रकार परिषद सुरू होईल। ही संयुक्त पत्रकार परिषद आहे। खरं तर मनसे, ठाकरे सेना आणि त्याचसोबत राष्ट्रवादीकडून कोण सध्या पत्रकारांसोबत संवाद साधणार आहे यावर स्पष्टता मिळालेली नाहीये। मात्र आपण मंचावरची दृश्य पाहू शकतोय। 3 महत्त्वाच्या पक्षांची चिन्ह मंचावर आहेत। 4 खुर्च्या लावलेल्या आहेत। त्यामुळे सध्या या ठिकाणी काय वचन दिलं जाणार आहे, पक्षांकडून काय भूमिका मांडली जाणार आहे ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। कारण खरं तर निवडणुकांचं रणशिंग फुंकलेलं आहे। काही दिवस शिल्लक आहेत मतदानासाठी। त्याचसोबत अनेक मोठी आव्हानं आहेत पक्षांसमोर। बंडखोरीचं आव्हान असो किंवा मग भावनिक साथ घालणं असो। त्यामुळे या वचननाम्यात कोणते मुद्दे सादर केले जातील, त्याचसोबत 1-2 दिवसांपूर्वीच अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंकडून मुंबईकरांसाठी काही मुद्दे मांडण्यात आले होते। शिक्षण, रस्ते, वाहतूक या संदर्भातले काही मुद्दे मांडण्यात आले होते। या मुद्द्यांव्यतिरिक्त काही आणखी मुद्दे आहेत का? मराठी माणसांसाठी काय जाहीर केलं जाणार आहे ते पाहणंच अगदी महत्त्वाचं आहे। 2 दृश्य तुम्ही पाहू शकताय। सेना भवनातलीच ही 2 दृश्य आहेत। थोड्याच वेळात ठाकरेंचा वचननामा सादर केला जाईल। अच्छा कुठे आठवणी सांगत असतो। अरे हो ना, पण बघतोय की या ठिकाणी दोनही भाऊ जे आहेत त्यांचे कारण की दोनही भाऊ जे आहेत ते सध्या या ठिकाणी आपण पाहू शकतोय खरं तर दोन्हीही ठाकरे बंधू सध्या मंचावर जाण्यासाठी रवाना झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा गराडा त्यांच्या आजूबाजूला आहे। माध्यमांचे प्रतिनिधी सध्या त्या ठिकाणी आहेत। भवानी मातेला नमस्कार करून या पत्रकार परिषदेला सुरुवात केली जाते। या वचननाम्यात कोणती वचनं दिली जात आहेत, मुंबईकरांसाठी काय आहे, मराठी माणसासाठी काय, ते पाहण्याकरता अवघ्या राज्याचं लक्ष या पत्रकार परिषदेकडे लागलेलं आहे। आपण हे सगळे नेते पदाधिकारी पाहतोय। संजय राऊत, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, बाळा नांदगावकर, मनसे आणि ठाकरे सेनेचे पदाधिकारी नेते त्यांच्या सोबतच सध्या मंचाच्या दिशेने रवाना झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी आहे। कार्यकर्त्यांचा उत्साह आपण पाहू शकतोय। ठाकरे बंधू सोबतच मंचाकडे रवाना होत आहेत। सर थोड़ा क्रॉस करो हा वचननामा भवानी मातेच्या चरणाजवळ ठेवून नमस्कार करण्यात आलेला आहे। सेना भवनात जी भवानी मातेची मूर्ती आहे त्या मूर्तीच्या चरणाजवळ मनसे आणि ठाकरे सेनेचा संयुक्त वचननामा ठेवण्यात आलेला आहे आणि नमस्कार करून आता पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। मोबाइल पण ही ताजी एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टीव्हीच्या माध्यमातून पाहताय। अगदी काही क्षणांमध्ये आता पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। ठाकरेंचा वचननामा सादर केला जाणार आहे। वचननामा भवानी मातेच्या चरणावर ठेवून या पत्रकार परिषदेला सुरुवात होती। मुंबईकरांसाठी ठाकरेंच्या वचननाम्यात कोणत्या बाबी असतील ते पाहण्यासाठी अवघ्या राज्याचं लक्ष लागलं। नंतर
कार्यकर्त्यांचा आणि प्रसार माध्यमांचा गराडा दोन्ही ठाकरे बंधूंच्या आजूबाजूला आपण पाहू शकतोय. नेते पदाधिकारी सध्या मोठ्या संख्येनं सेना भवनात दाखल झालेले आहेत, उपस्थित आहेत. दोन ताजी दृश्य सध्या तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकता. एका ठिकाणी आपण मंचावरची दृश्य पाहतोय. तिन्ही पक्षांचं चिन्ह आणि 3 खुर्च्या सध्या मंचावर आपण पाहू शकतो. खरं तर 1 वाजलेला आहे आणि आता थोड्याच वेळात ठाकरेंचा वचननामा सादर केला जाईल. तिने काहीतरी कागद ठेवला ना. हा कागद ठेवला आणि परत घेऊन गेले का? आहे तिकडे बघ. दोन्ही ठाकरे बंधू मंचाच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. ही ताजी दृश्य तुम्ही पाहताय. बाळासाहेब ठाकरे यांना पुष्पहार अर्पण करून या पत्रकार परिषदेची सुरुवात करण्यात येते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा देखील इथे आहे आणि पुष्पहार अर्पण केला जातोय. महापुरुषांना आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून पत्रकार परिषदेची सुरुवात होते. ठाकरे बंधू सध्या मंचावर दाखल झालेत.